सिपचा रिटर्न कसा मोजतात? सिपमध्ये किती फायदा झाला हे कसे कळणार? तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये सिप करता. काही वर्षांनी तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये 80,000 रुपये किंवा 1,00,000 रुपये जमा झाले. पण एक प्रश्न पडतो, मी आतापर्यंत किती पैसे गुंतवले आणि त्यावर मला नेमका किती रिटर्न मिळाला? सिपमध्ये रिटर्न कसा मोजतात हे आज अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. नंबर 1. सर्वप्रथम आपण किती पैसे गुंतवले हे काढा. समजा तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये सिप सुरू केली. जर तुम्ही ती 5 वर्षे चालू ठेवली तर 1,000 रुपये गुणिले 12 महिने गुणिले 5 वर्षे बरोबर 60,000 रुपये. म्हणजे 5 वर्षात तुम्ही स्वतःच्या खिशातून एकूण 60,000 रुपये गुंतवले. नंबर 2. आता तुमच्या सिपची करंट व्हॅल्यू पहा. समजा 5 वर्षानंतर तुमच्या म्युच्युअल फंडची सध्याची व्हॅल्यू आहे 75,000 रुपये. तुमची गुंतवणूक 60,000 रुपये. करंट व्हॅल्यू 75,000 रुपये. म्हणजे साध्या हिशोबाने 75,000 रुपये वजा 60,000 रुपये बरोबर 15,000 रुपये नफा. म्हणजे तुमच्या गुंतवलेल्या 60,000वर सध्या 15,000 रुपयेचा फायदा दिसत आहे. नंबर 3. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. 15,000 रुपये भागिले 60,000 रुपये गुणिले 100 बरोबर 25%. असं करून सिपचा रिटर्न 25% आहे असं म्हणणं योग्य नाही. का? कारण सिपमध्ये आपण संपूर्ण 60,000 रुपये रक्कम पहिल्याच दिवशी गुंतवलेली नसते. आपण दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवत असतो. पहिली 1,000 रुपयाची गुंतवणूक 5 वर्षे मार्केटमध्ये राहू शकते. पण शेवटची 1,000 रुपयाची गुंतवणूक कदाचित फक्त काही दिवस किंवा काही महिनेच मार्केटमध्ये राहिलेली असते. म्हणून सिपचा योग्य रिटर्न मोजण्यासाठी XIRR हा महत्त्वाचा प्रकार वापरला जातो. नंबर 4. XIRR म्हणजे काय? XIRR म्हणजे वेगवेगळ्या तारखांना केलेल्या गुंतवणुकीचा आणि सध्याच्या व्हॅल्यूचा वार्षिक रिटर्न मोजण्याची पद्धत. सिपमध्ये प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या तारखेला पैसे गुंतवले जातात. म्हणून सिपचा रिटर्न मोजण्यासाठी XIRR जास्त योग्य ठरतो. उदाहरणार्थ 1 जानेवारीला 1,000 रुपये, 1 फेब्रुवारीला 1,000 रुपये, 1 मार्चला 1,000 रुपये, 1 एप्रिलला 1,000 रुपये. अशा प्रकारे प्रत्येक गुंतवणुकीची तारीख वेगळी आहे. त्यामुळे साधा प्रॉफिट पर्सेंटेज न पाहता XIRR पाहिल्यास आपल्याला वार्षिक रिटर्नची अधिक योग्य कल्पना मिळते. 5 नंबर. ॲपमध्ये XIRR कुठे दिसतो? तुम्ही ज्या म्युच्युअल फंड ॲप किंवा
इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मवर सिप करता, तिथे पोर्टफोलिओ किंवा रिटर्न सेक्शनमध्ये अनेकदा इन्व्हेस्टेड अमाऊंट, करंट व्हॅल्यू, प्रॉफिट किंवा लॉस, XIRR अशा प्रकारे दिसतं किंवा अशी माहिती दिसू शकते. उदाहरणार्थ, इन्व्हेस्टेड अमाऊंट 60,000 रुपये, करंट व्हॅल्यू 75,000 रुपये, त्यात प्रॉफिट 15,000 रुपये. XIRR कसा काढायचा? समजा 9% किंवा 10% प्रतिवर्ष. इथे लक्षात ठेवा, 15,000 रुपये हा तुमचा प्रॉफिट आहे, तर XIRR हा त्या गुंतवणुकीचा ॲन्युअलाइज रिटर्न दाखवतो. नंबर 6, सिपमध्ये रिटर्न नेहमी एकसारखा नसतो. म्युच्युअल फंडचा रिटर्न मार्केटवर अवलंबून असतो. कधी मार्केट वर जाऊ शकतं, तर कधी खाली येऊ शकतं. त्यामुळे मी 1,000 रुपये सिप केली म्हणजे दरवर्षी ठराविक टक्के रिटर्न मिळेल असं समजू नका. सिप हा फक्त गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. तुमचा प्रत्यक्ष रिटर्न कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे, किती काळ गुंतवणूक केली आहे आणि मार्केटची परिस्थिती काय आहे यावर अवलंबून असतो. नंबर 7, एक महत्त्वाचा फरक, ॲब्सोल्यूट रिटर्न आणि XIRR. समजा तुम्ही गुंतवले 60,000 रुपये, त्याची करंट व्हॅल्यू 75,000 रुपये, तर प्रॉफिट 15,000 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न साधारणपणे एकूण गुंतवणुकीच्या तुलनेत किती वाढ झाली हे दाखवतो, पण सिपमध्ये पैसे वेगवेगळ्या वेळी गुंतवले जात असल्यामुळे XIRR आपल्याला वार्षिक रिटर्न्स समजण्यासाठी अधिक उपयोगी ठरतो. म्हणून सिप पाहताना फक्त प्रॉफिट किती रुपये आहे हे न पाहता XIRR देखील पहा. तर मित्रांनो, सिपचा रिटर्न समजून घेण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, आपण एकूण किती पैसे गुंतवले. दुसरी, आज त्या गुंतवणुकीची व्हॅल्यू किती आहे. आणि तिसरी, सिपचा ॲन्युअलाइज रिटर्न जाणून घेण्यासाठी XIRR किती आहे. फक्त मला 15,000 रुपये फायदा झाला एवढ्यावर थांबू नका. तुमच्या पैशांनी वर्षाला साधारण किती रिटर्न कमावला हे समजून घेण्यासाठी XIRR पहा. अशाच सोप्या भाषेत शेअर मार्केट आणि इन्व्हेस्टमेंटची माहिती हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.
धन्यवाद.